त्यानंतरचा आपला टॉपिक आहे रोमन संख्या चिन्ह. बघा, हा एक खूप सोपा आणि इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे. याला अननेसेसरी खूप कॉम्प्लिकेट करून सांगितलं जातं. मी तुम्हाला आज एक अशी मेथड सांगेन, ज्या मेथड नंतर तुम्ही रोमन अंक कधीच विसरणार नाही. इथं आपल्याला रट्टा नाही मारायचा. इथं आपल्याला गोष्टींना समजून घ्यायचंय की काही ना क्या चाहते हो, राईट? म्हणजे एकदा आपल्याला माहित झालं की याची नेमकी सुरुवात कशी असते आणि एंडिंग कोणीकडे जाते, तर नंतर आपल्याला ते अवघड जाणार नाही आणि पाठ केल्याने या गोष्टी सॉल्व्ह होणार नाही. तर बघा, आपल्याला नेमकं काय काय माहित पाहिजे. तर आपल्याला खूप जास्त माहित करायची गरज नाहीये. आपल्याला फक्त हे काही बेसिक गोष्टी माहित पाहिजे, जसं आता 1 ते 10 पर्यंतचे अंक हे तर सगळ्यांनाच माहित असतील. याच्यामध्ये काही असं म्हणजे हेडॅक वालं काम नाही. सरळ एक म्हणजे एक रेष आहे, दोन म्हणजे दोन रेष, तीन म्हणजे तीन आहे. इथे चार म्हणजे पाच साठी पाच हे सिम्बॉल वापरतात. चार म्हणलं म्हणून आधी एक रेष वापरली तर चार झाले. आता इथं ही म्हणजे जे ऑथेंटिक आहे तेवढं तर आपल्याला पाठ पाहिजेत. असं खूप जास्त जरी नसेल तर बेसिक बेसिक गोष्टी, बेसिक बेसिक गोष्टी म्हणजे एकंदरीत एवढा टेबल समजा तुम्ही एक लक्षात ठेवायचा आहे. पाठ नाही करायचं काम नाही, समजून घ्यायचं. जसं एक म्हणलं की बघा इथं एक दिलंय, दोन म्हणलं की दोन रेषा, तीन म्हणलं की तीन रेषा. आता चार म्हणलं की चार रेषा नाही मारायच्या, हे चुकून जाईल. हे आपण मनाने शोध लावतोय. चार म्हणलं की चार रेषा नाही, हे ऑथेंटिक काय, चार म्हणलं की तुम्ही असं वापरा. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. असं थोडंफार तुम्हाला माहित पाहिजे, मग मी तुम्हाला नंतर मेथड सांगेन आणि मेथडनुसार तुमचा प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. फक्त सध्या जे किती माहित पाहिजे ते माहित असू द्या. ते चार म्हणजे पाच साठी हे वापरतात, त्याच्या अलीकडे एकच रेष वापरतात बस. नाही तर उगा तुम्ही तीन साठी असं करसाल, हे नवीन मनानं शोधून जाईल, हे तुमचं चुकून जाईल. असं काही नसतंय, ठीक आहे. जे ऑथेंटिक ऑथेंटिक काय आहे की चार साठी तुम्ही हे वापरा. म्हणजे एक बेसिक अंक असतो मोठा आणि त्याच्या आधी फक्त एकच अंक वापरला जातो. जसं हे चार झालं. नऊ साठी जसं हे झालं एवढंच. आता तुम्ही आठ साठी जर असं करसाल, हे तर चुकणारच आहे तुमचं. कारण आठची ऑथेंटिक मेथड काय आहे, तर 5 6 7 8. हे बघा 8 या पद्धतीने 8 आहे. तर हे तर झालं सध्या पुरतं. याच्यानंतर मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन. पण सध्या तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं, तर 1 ते 10 पर्यंत लक्षात ठेवा. आपण काय करू, आपण या टॉपिकला 1 ते 100, मग 100 ते 200 या पद्धतीने थोडंसं क्लासिफाय करू, म्हणजे तुम्हाला ते अजून सोपं जाईल. ठीक आहे. एकच दम मी जर सगळं सांगितलं तर तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. आता बघा, या टॉपिककडे आपल्याला लक्ष द्यायचंय. आता मी हे काही न दाखवता तुम्हाला नाही का सांगतो की आपलं उत्तर इथे कसं येते. आता समजा मला नाही का 20 लिहायचे, 20. तर आपल्याला माहित आहे 20 हे कोणताही अंक असू द्या, 20च नाही कोणताही अंक असू द्या, आपण आधी तो मराठीत लिहायचा आणि त्याच्यानुसार मग तो रोमन मध्ये कसा जाईल त्याचा विचार करायचा. तर 20 मध्ये काय आहे, 20 मध्ये समजा 20 ची ऑथेंटिक मेथड हे 10 आणि 10 20 झाली अशा पद्धतीनं. 30 साठी आपण काय वापरणार आहे, 10 20 30 इथपर्यंत. 40 साठी आपण काय वापरणार आहे, तर 40 साठी काय म्हणलेले त्यांनी की बाबा 40 साठी आपल्याला एक्स आणि यल वापरायचंय का, कारण 50 साठी आपण यल वापरतो म्हणून 40 साठी 10 कमी करण्यात आले, तर एक्स या साईडनं घेतलं. ते थोडेफाराकडे तुम्हाला पाठ करायचे, सगळे नाही पाठ करायचे. किती पाठ करायचे ते आता मी लिहून देत आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते येईल. आता 60 म्हणले की किती येईल मग, ते 50 आणि 60 यल आणि एक्स, कारण एक्स हे कायसाठी वापरतात, 10 साठी वापरतात. तर बघा 70 साठी काय वापरता येईल मग, हे 50 60 आणि 70. त्याच्यानंतर 80 साठी काय वापरता येईल, तर हे 50 हे 60 हे 70 आणि हे 80 हे 80. 90 साठी काय वापरता येईल, तर आता 90 म्हणजे 100 मधून आपल्याला 10 कमी करायचे. तर ऑथेंटिक मेथड काय सांगते की हे सी म्हणजे सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100, तर त्याच्यात 10 कमी करा, हे झाले 90. आणि 100 साठी किती आहेत, तर 100 साठी सेंचुरी म्हणजे सी आहे. आता एवढं आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, ठीक आहे. आणि हे तर तुम्हाला आता सांगता सांगताच माहित झालं असेल, याला काही वेगळं पाठ करायचं काम नाही. प्रश्न कधी येते, जर मधातले रँडम अंक आले, जसं 39 आले, 45 आले, 47 आले, 87 आले, त्यावेळेस कन्फ्युजन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आता तुम्ही नीट ऐका मी काय सांगत आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ते करायचे. आता समजा आपण या प्रत्येक 1 ते 100 पर्यंतच्या अंकाची फोड करून सांगू, म्हणजे तुम्हाला ते अवघड जाणार नाही. मला समजा आता इथं 42 लिहायचे, 42. तर 42ला मी कसं लिहिणार, आधी मराठीत असं लिहायचं, 40 आणि खाली 2, 42. आता असा विचार करा, 40 म्हणजे काय, एक्स एल, आणि 2 आपण कसं लिहितो असं. तर एक्स एल डबल एक्स एल आय आहे. तर बघा 42 आहे की नाही तसं, हे बघा 42 एक्स एल आय आहे. याच्यानंतर बघा, आता फक्त लक्ष द्या. आता समजा मला 47 लिहायचे, तर 47 आपण आधी मराठीत लिहायचे, 40 आणि 7. तर आता 40 आपण कसं लिहितो, एक्स एल, आणि 7 कशी लिहितो, हे 5 हे 6 आणि 7. तर एक्स एल व्ही आय आय, ते 47 बघा एक्स एल व्ही आय आय. याच्यानंतर बघा, आता समजा मला 59 लिहायचे,
आधी मराठीत लिहायचं, हे 50 हे 9. 50 साठी कोणता शब्द वापरतो आपण? 50 साठी एल शब्द वापरतो. आणि 9 साठी कोणता शब्द वापरतो? 9 साठी आय एक्स वापरतो. तर हे बघा 59 साठी एल आय एक्स येते की नाही? 59 साठी एल आय एक्स. याच्यानंतर बघा, समजा मला वापरायचंय 63 वापरायचंय. समजा 63 साठी कसं लिहायचं? हे 60 आणि 3 लिहायचे. 60 साठी आपण कोणता शब्द वापरतो? 60 साठी हे 50 हे 60 आणि 3 साठी 1 2 3. तर हे बघा एल एक्स ट्रिपल आय हे 63 साठी येते की नाही? तर एल एक्स ट्रिपल आय असं मराठीत लिहायचं आणि त्याच्या पुढे त्या पद्धतीनं डोकं लावायचं. आता ठीक आहे, आता समजा 74 सांगा बरं. 74चं काय आहे? 74 साठी 70 आणि 4. तर 70 साठी कोणता शब्द आहे? हे 50 हे 60 हे 70 आणि 4 साठी कोणता शब्द आहे? 4 साठी आय व्ही शब्द आहे. तर बघा हे 74 साठी एल डबल एक्स आय व्ही, एल डबल एक्स आय व्ही. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. थोडंसं कॉमन सेन्स आधी मराठीत लिहायचं आणि त्याच्या पुढे कम्पेअर करायचं. आता जसं समजा आता मला 82 साठी वापरायचंय, तर 82 साठी मी काय वापरणार? 80 आणि 2. तर हे 80 साठी काय असते? 80 साठी असते बघा हे 50, या इथे लिहितो 50 60 70 80 आणि हे 2 साठी हे 2. तर बघा हे एल ट्रिपल एक्स 2 आहे. आलं? याच्यानंतर समजा आता मला 92 साठी वापरायचंय, तर हे कसं लिहिणार मी? 90 प्लस 2 आहे की नाही? 90 कसं लिहितो आपण? 90 म्हणजे एक्स लिहितो सेंचुरीसाठी. आणि 2 हे 2 रेषा अशा. तर बघा एक्स डबल आहे, एक्स डबल आहे. लय जास्त पाठ नाही करायचं, छोटंच कमी पाठ करायचं, पण पद्धत समजून घ्यायची. पद्धत समजली की तुम्हाला कोणताही अंक काढता येईल. आता तुम्हाला इव्हन 99 जरी म्हणलं तर कसं लिहिणार? 90 आणि 9. 90 साठी काय असते? एक्स आणि 9 साठी काय असते? आय एक्स. बघा एक्स आय एक्स, एक्स आय एक्स. तर समजलं का तुम्हाला? तुम्हाला समजलं, समजायलाच पाहिजे ते. आता समजा एक रॅन्डम सांगतो, 39 सांगा. 39 साठी कसं लिहिणार? 30 आणि 9. तर 30 कशी लिहितो आपण? 30 असे 10 20 30 आणि 9 कशी लिहितो? आय एक्स. झालं. ट्रिपल एक्स आय एक्स हे बघा ट्रिपल एक्स आय एक्स. आता रॅन्डमली 54 बघा किंवा एल आय व्ही बघा. तर 54 कशी लिहितो आपण? 54 साठी हे 50 आणि 4. 50 आणि 4. 50 कसं? एल आणि 4 साठी आय व्ही, एल आय व्ही. या पद्धतीने एकदम सोपं आहे ते, फक्त समजून घ्यायचं. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा. आता हे आपल्याला नंबर पाहायचे, तर नंबर फ्रॉम 1 to 1000, 1 ते 1000 पर्यंत आपल्याला नंबर पाहायचे आहेत. बघा याच्यामध्ये पण आपण आता 1 by 1 घेणार आहोत आणि स्लोली घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला ते समजेल प्रॉपरली. बघा आता समजा मला याच्यामध्ये हे लिहायचं, मला 112 लिहायचे. 112 साठी कसं लिहिणार? 100 10 आणि 2 म्हणा किंवा 100 आणि 12 म्हणा. 100 साठी काय लिहितो मी? 100 साठी लिहितो सी आणि 12 साठी हे 10 आणि 2. हे झाले 112. आता याच पद्धतीने जर मला 110 लिहायचे असतील, 110, तर काय लिहिणार? 100 आणि 10. तर 100 साठी काय येते? 100 साठी येते एक्स आणि 100 साठी काय येते? सी येते आणि 10 साठी एक्स. हे बघा सी एक्स. आता बघा 140 साठी लिहायचे असतील, 140 साठी 100 आणि 40 लिहावं लागतील. तर 100 साठी सी आणि 40 साठी काय लिहिणार? 40 साठी आपल्याला माहिती आहे एक्सेल. ते बघा सी एक्सेल. याच्यानंतर समजा मला 145 लिहायचे, 145, तर हे 100 लिहिणार, हे 40 लिहिणार, हे 5 लिहिणार. हे 100 चे सी, 40 चे एक्सेल आणि 5 चे व्ही, सी एक्सेल व्ही असं, सी एक्सेल व्ही. आता आपण म्हणजे वाईस वर्षा जाऊ, थोडंसं उलट घेऊ. आता सी एल ट्रिपल एक्सचा अर्थ काय होतो सांगा बरं? सी एल एक्स, सी इथे लिहू, सी एल एक्स, सी एल ट्रिपल एक्सचा अर्थ काय होते? तर सी म्हणजे किती येतं? सी म्हणजे 100 येतं. एल म्हणजे किती येतं? 50 येतं. 50 आणि हे ट्रिपल एक्स म्हणजे 50 60 70 80 म्हणजे हे 80 येतं. याचा अर्थ किती झाला? 180 झाला. तर बघा हे सी एल ट्रिपल एक्स म्हणजे 180. आता हे लक्षात ठेवा. तुम्हाला समजा तुम्हाला हे सी सी एक्सेल काढायचे, सी एक्सेल हे काढायचे. हे डबल सी म्हणजे किती झाले? 200 झाले. आणि एक्सेल म्हणजे किती झाले? 40 झाले. बघा हे 240. याच्यानंतर बघा सी एल एक्स काढायचे, सी एल एक्स काढायचं. तर डबल सी म्हणजे किती? 200. एल म्हणजे 50 आणि हे 10 किती? 60. 260. त्याचं उत्तर येईल 260. बघा
CCLX. याच्यानंतर बघा आता हे आता समजा आपण हे काढू CCXXX, CCXXX. तर CCC म्हणजे किती होतात? 300 होतात. आणि XX म्हणजे किती होतात? 20 होतात. तर हे किती झाले? 320. तर बघा इथं 320. याच्यानंतर हे बघा CD म्हणजे 400. आता 410 जर लिहायचे असतील तर याच्या पुढे एक्स टाकायला लागेल. हे एक्स टाकलं. याच्यामध्ये पुन्हा 10 वाढवायचे असतील तर XX, पुन्हा 10 वाढवायचे XXX, 40 वाढवायचे XL. या पद्धतीनं हे एकदम सोपं आहे. याच्यात काहीच अवघड नाही, आहे की नाही? काहीच गोष्टी तुम्हाला फक्त थोड्याफार माहीत पाहिजेत. कोणकोणत्या माहीत पाहिजेत? की बाबा हे डी जो शब्द आहे तो 500 ला वापरला जातो हे माहीत पाहिजे. M जो शब्द आहे तो 1000 ला वापरला जातो. त्याच्या पद्धतीनं त्याच्यानंतर समजा जे CM आहे हे 900 ला वापरलं जातं. हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं इम्पॉर्टंट काय? हा एक इम्पॉर्टंट आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे. बस. मग याच्यानंतर विशेष जितकं मी गोल केलं तितकं जर तुम्हाला माहित असलं तर यानुसार तुम्ही कोणताही अंक काढू शकता. आता आपण काही पुस्तकातले प्रश्न घेणार आहोत. पुस्तकातले प्रश्न घेतले म्हणजे तुम्हाला अजून ते चांगल्या पद्धतीने समजेल. एक मिनिट, मार्कर हे हायलाइट झालं तेव्हा मार्कर पाहिजे आपल्याला. 29 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहायची? आता 29 लिहायचे. 29 लिहायचे म्हणल्यावर कशी लिहावं लागेल? 20 आणि 9 हे असं लिहावं लागेल. तर बघा 20 आणि 9 ब्लॅक पेन पाहिजे आपल्याला, राईट. 20 आता 20 कशी लिहितो आपण? 20 म्हणजे हे XX आणि 9 म्हणजे कशी लिहितो? IX. XX म्हणजे ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर 45 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहायचाल? 45 म्हणजे किती? 40 आणि 5. 40 म्हणजे XL आणि 5 म्हणजे V. तर XLV. बघा XLV हे ऑप्शन येईल आपलं. एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर 400 कशी लिहिणार? तर बघा D म्हणजे 500 असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? 100 कमी करावं लागेल. म्हणजे CD म्हणजे 400. पण CD 400 पाठच असायला पाहिजे. त्याच्यानंतर 160 कशी लिहिसाल? 160 साठी C म्हणजे 100. याला असं लिहावं लागेल 100 आणि 60. तर C म्हणजे 100 आणि 60 म्हणजे 50 आणि 10. 50 कशी लिहितो आपण? 50 कशी लिहितो? 50 हे L म्हणजे 50 आणि 10 म्हणजे हे. त्याच उत्तर येईल CLX येईल. CLX. आता याचा अर्थ काय झाला मग CXL चा? हे 140 झाले. कारण XL म्हणजे 40 होतात. हे LV चा अर्थ काय होता? L म्हणजे 50 आणि 5 55 झाले म्हणजे 155 झाले असे. आणि हे LCX चा अर्थ काय झाला? तर बघा CX असा कोणता शब्द आहे का आपल्याकडं? CX नाही. तर ते आपल्याला पाहायचे, नाही तर हे आपल्याला काहीतरी येड्यात काढतील. DC ही रोमन संख्या आंतरराष्ट्रीय म्हणजे कशी लिहिचाल? आता D म्हणजे किती असते? 500 आणि C म्हणजे किती? 100. तर 500 आणि 100. D म्हणजे किती? 500. C म्हणजे किती? 100. तर DC म्हणजे किती? 600. ऑप्शन नंबर D असं. जर CML ही रोमन ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येच्या नावाचे कशी लिहिसाल? तर बघा CM म्हणजे काय? CM म्हणजे 900. बघा CML आणि L म्हणजे किती? L म्हणजे 50. हे किती झाले? 950. M म्हणजे 1000 असतात बघा. M म्हणजे असतात 1000 आणि CM असलं की C म्हणजे 100 असतात. CM म्हणून ते CM म्हणले की 900 होतात. C डाव्या साईडकडून होतं ना, म्हणजे 100 कमी होतात. उजव्या साईडकडे असते तर 100 वाढत जातील असं. खालीलपैकी रोमन संख्या चिन्हात चुकीचं पद कोणतं? आता हे आपल्याला पद ओळखायची आहेत. CDL प्लस LD प्लस C, आहे की नाही? तर CDL म्हणजे किती असणार? हे बघा C म्हणजे 100 आणि हे D म्हणजे CD म्हणजे किती? D म्हणजे 500 असतात म्हणजे 400 हे 450 झाले. इथं बघा मी असं लिहितो 450 बरोबर. L हे D म्हणजे किती? 500 आणि L म्हणजे किती? L म्हणजे होतात 50. पण LD नावाचा असा शब्द आहे का आपल्याकडं? LD L म्हणजे 50 नाही, असा शब्द आपल्याकडं नाही. आता हे बघा CD खालीलपैकी कोणत्या संख्या चिन्हात चुकीचं पद कोणतं ते ओळखायचं आपल्याला. आता CDL म्हणजे आपल्याकडे हे कन्फर्म झालं की CDL म्हणजे 450 आहे. आता हे बघा DC असा शब्द आहे का? D म्हणजे किती होते? 500 आणि C म्हणजे 100 म्हणजे हे झाले 600. हे झाले 600 वजा C म्हणजे 100 आणि हे किती? 50. L म्हणजे 50
तर 100 आणि 50 150, तर 600 मधून 150 गेल्यावर 450 राहतात. 450 राहतात, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर. हे म्हणजे आपल्याला चुकीचं ओळखायचंय, पण सध्या तरी हे आपलं बरोबर आहे म्हणून हे आपलं उत्तर नाही. आपण आधी हे पाहू की कोणते कोणते सेंटेन्स बरोबर आहेत. आता 450 बरोबर एम म्हणजे किती, 1000, आणि डीएल म्हणजे किती, डी म्हणजे किती 500, आणि किती एल म्हणजे 50, 550. ते 500 आणि एल म्हणजे किती, डीएल डीएल म्हणजे 50. तर बघा 1000 मधून 550 गेले तर 450 राहतात का, नाही राहतात. तर हे पण उत्तर आपलं, हे पण सेंटेन्स बरोबर आहे. आणि याच्यामध्ये बघा सीडीएल हे 450 आहे, आणि डी म्हणजे किती आहे, डी म्हणजे आहे 500, आणि एल म्हणजे किती आहे 50, म्हणजे हे पण सेंटेन्स बरोबर होतं. म्हणजे आपल्या याच्यामध्ये चुकीचं काय आहे, हे चुकीचं आहे, हे आपलं चुकीचं आहे, असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. याच्यामध्ये बघा सीडी म्हणजे किती असते, तर डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, म्हणजे हे झाले 400 झाले. सीडी म्हणजे झाले 400. आता आपण 400च्या संदर्भात पाहू काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ठीक आहे, तर एक्सेल म्हणजे किती आहे, तर हे एल म्हणजे किती असतात, एल म्हणजे असतात 50, आणि एक्सेल म्हणजे असतात 40. तर 40 गुणिले एक्स म्हणजे 10, 40 गुणिले 10 400 होतात, म्हणून हे हे म्हणजे वाक्य बरोबर आहे, हे आपलं उत्तर नाही अजून. सीडी म्हणजे किती, सीडी म्हणजे 400 होतात. डी म्हणजे किती 50, आणि सी म्हणजे किती 100. 50 500 मधून 100 गेले 400, म्हणजे हे पण सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून हे बी आपलं उत्तर नाही. आता इथं पाहू आपण, यल म्हणजे किती, यल म्हणजे होतात बघा 50, यल म्हणजे 50 होतात, आणि 5 6 7 हे किती झाले 50 गुणिले 7, हे 5 6 7, हे 50 गुणिले 7, हे बरोबर आहे का, हे नाही, बरोबर नाही. आता हे बघा, याचे पण एकदा आपण बघू. सीडी म्हणजे किती 400, सी म्हणजे किती 100, आणि हे किती, हे 5 6, हे 6 झाले. इथे नाही का आय व्ही बसत पाहिजे, म्हणजे 400, मग हे उत्तर बरोबर झालं असतं. ठीक आहे, तर आपल्याला इथं किती, इथं हे व्ही आय चुकीचं आहे, इथं आय व्ही पाहिजे होतं. आता सध्या मी तुम्हाला दोन्ही अर्थ सांगतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत आणि हे दोन्ही वाक्य चुकीचे येतं. तर हे दोन्ही वाक्य चुकीचे काय आहेत, कारण हे सी म्हणजे किती झाले 100 झाले, आणि 5 6 हे झाले 6, तर 100 गुणिले 6 सीडी म्हणजे 400 होत नाही, म्हणून हे चुकीचं आहे. आणि हे बघा यल गुणिले, हे 5 7 7 गुणिले 50, हे पण 400 होत नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे. तर आपल्याला म्हटलं होतं चुकीचं पद कोणतं आहे, ते सी आणि डी, याचं उत्तर सी आणि डी येईल. ठीक आहे, तर हे टायपिंग मिस्टेक किंवा पुस्तकातील मिस्टेक असू शकते, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर हे दोन्ही शेवटचे दोन्ही उत्तर हे जे आहेत ऑप्शन ते चुकीचे आहेत. आता याच्यामध्ये बघा एक्सेल प्लस यल, एक्सेल म्हणजे किती, एक्सेल म्हणजे होतात 40, अधिक यल म्हणजे किती, यल म्हणजे होतात 50, तर 40 आणि 50 किती होतात 90, 90 म्हणजे एक्सी. तर हे उत्तर आपलं, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, या सेंटेन्स मध्ये आपण बघू एक्स व्ही म्हणजे 10. आता व्ही, हे एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5, 10 आणि 5 किती झाले 15, गुणिला 5 आणि 6, 15 सकी 90, तर एक्स सी म्हणजे 90 होतात, म्हणजे हे पण आपलं सेंटेन्स बरोबर आहे. आता सी एक्स म्हणजे, सी म्हणजे 100 आणि 10 110, 110 वजा एक्स एक्स म्हणजे 20, तर 110 तून 20 गेले 90, तर हे पण शब्द सेंटेन्स बरोबर आहे. आणि आता मग आता हे बघा, एल एक्स म्हणजे किती, हे 60, 50 आणि 10 60, आणि हे एक्सेल म्हणजे 40, तर 60 आणि 40 किती व्हायला पाहिजेत 100 व्हायला पाहिजेत, म्हणजे सी व्हायला पाहिजेत. परंतु इथं ऑप्शन दिलं एक्सी म्हणजे 90 असतं, त्याच्यामुळे हे उत्तर, हे सेंटेन्स जे आहे ते आपलं चुकीचं आहे. आपल्याला म्हणलं होतं चुकीचं पद ओळखा, म्हणून आपलं उत्तर हे येईल. कारण बाकीचे हे जे 3 सेंटेन्स आहे ए बी सी हे करेक्ट आहेत, आणि डी हे काय आहे, हे चुकीचं आहे, चुकीचं पद डी आहे, आणि त्याच्यामुळे हेच आपलं उत्तर राहणार आहे. तर समजलं तुम्हाला आतापर्यंत. तर हे किती नंबरचं आपलं 4 नंबरचं आहे. ठीक आहे, खालील संख्या चिन्हात कोणतं चिन्ह चुकीचं आहे. तर बघा हे चाललं होतं आपलं एक्सेल, हे झालं होतं का, हे नव्हतं झालं. अचूक पद, चुकीचं पद ओळखायचं ना आपल्याला. तर राईट, हा हे एल एक्स म्हणजे किती आहेत, हे 50 60 आहेत, आणि हे किती आहेत, हे 40 आहे. 60 आणि 40 100 व्हायला पाहिजेत,
तर इथं 90 आहे म्हणून आपलं हे उत्तर होतं त्या टाइमचं. तर हे आपलं झालं होतं. ठीक आहे. आता हे बघा, खालील रोमन संख्येच्या कोणतं पद चुकीचं आहे? तर हे आपल्याला ओळखायचं आहे. तर यम म्हणजे किती? 1000. एक्सेल म्हणजे किती? 40. आणि व्ही म्हणजे किती? 5. मग 1040 445 म्हणजे हे तर आपलं बरोबर आहे. त्याच्यात काही चुकीचं नाही. आता हे बघा, CMLX याच्यामध्ये बघू. सी म्हणजे किती? आता CM म्हणजे किती होते? तर हे होतात 900. CM म्हणजे 900 होतात. आणि LX म्हणजे किती होतात? LX म्हणजे 60. कारण L म्हणजे 50 आणि 10 60. तर 960. तर हे पण सेंटेन्स बरोबर आहे. आता MDCX बघा. MDCX. तर M किती आहे? M म्हणजे आहे 1000. आता DC म्हणजे किती आहे? D म्हणजे 500 आणि C म्हणजे 100. म्हणजे हे किती झाले? 600 झाले. DC म्हणजे 600 आणि X म्हणजे किती? 10. तर 1610. 1610. तर इथं किती आहे? 510 दिलेले आहे. त्याच्यामुळे हे डाऊटफुल आहे. आता याच्यामध्ये बघा, DC XL. तर D म्हणजे DC म्हणजे किती? तर D म्हणजे 500 होतात आणि C म्हणजे 100 होतात. म्हणून हे झाले 600. आणि XL म्हणजे किती? 40. ते 640 हे पण बरोबर आहे. तर आपल्याला म्हटलं चुकीचं पद कोणतं? तर चुकीचं पद होईल C नंबरचं. C नंबरचं पद आपलं चुकीचं होऊन जाईल. आता या संख्याचिन्हात अचूक काय ते ओळखायचं आपल्याला. आतापर्यंत आपल्याला चुकीचे ओळखले, आता आपण काय ओळखणार आहोत? अचूक ओळखणार आहोत. तर MD म्हणजे काय? तर MD म्हणजे M म्हणजे 1000 आणि D म्हणजे 500 म्हणजे 1500 झाले. 1500 बरोबर. CD म्हणजे काय? तर D म्हणजे 500 आणि C म्हणजे 100 म्हणजे 400 झाले. प्लस CM म्हणजे काय? 900. तर 900 आणि 400 1500 होतात का? 9 4 1300 होतात. म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला हे चुकीचं आहे. आपल्याला अचूक ओळखायचं आहे. आता याच्यात बघा, CM म्हणजे 900. MC म्हणजे M म्हणजे 1000 आणि C म्हणजे 100 म्हणजे 1000 100 1100 वजा CD म्हणजे किती? तर D म्हणजे 500. 500 100 गेले 400. तर 1100 मधून 400 गेल्यावर 900 राहतात का? नाही राहत. त्यामुळे हे पण चुकीचं आहे. याच्यात बघा, DC म्हणजे हे 500 आणि 100 600. 600. ही M म्हणजे 1000 आणि CD म्हणजे किती? ते 400. 1000 मधून 400 गेले 700 राहतात. त्यामुळे हे आपलं बरोबर आहे. आणि CLX बघा, C म्हणजे किती आहे? 100. L म्हणजे CL म्हणजे किती? तर L म्हणजे 50 होतात. बघा, C म्हणजे 100 होतात, L म्हणजे 50 होतात आणि X म्हणजे 10 होतात. तर ते किती झालेत? ते 160 झालेत. 160 बरोबर. CD म्हणजे किती? तर CD म्हणजे 400 वजा CCL म्हणजे 250. 400 मधून 250 गेल्यावर 160 राहतात का? नाही राहत. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते C होईल. तर असं आपल्याला सॉल्व्ह करायचं आणि मग आपल्याला कळत. पण इन घेऊ राईट. खालीलपैकी रोमन संख्येचिन्हात अचूक पद कोणतं? तर आपल्याला अचूक पद ओळखायचंय. आपलं कोणतं चाललं होतं? हे चुकीचं पद झालं. CD झालं. CD आपलं झालं होतं. हे आपले बाकी होते. हा, हे झालं होतं. हे चाललंय आपलं. तर हा, MCMXP कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं. तर बघा, हे आपण इथं लिहू MCMXV. तर M म्हणजे किती? M म्हणजे 1000. CM म्हणजे किती? CM म्हणजे 900. आणि हे XV तर XV म्हणजे X म्हणजे किती? 10 आणि 5 15. तर हे होतील 1915. हे आहेत का 1915? नाही, म्हणून हे चुकीचं आहे. आता बघा, L म्हणजे किती? M म्हणजे किती? 1000. हे M म्हणजे किती? 1000. आणि हे L म्हणजे किती? 50. ते 2050 झाले का नाही? ते हे आपलं उत्तर बरोबर आहे. हे पण बघून घेऊ. MCD. M म्हणजे किती? MC म्हणजे 1000. M म्हणजे आधी 1000. आता CD. तर D म्हणजे किती? 500. C म्हणजे 100 कमी करा 400. तर हे झाले 1400. हे आहे का 1400? नाही. त्याच्यामुळे चुकीचं आहे. आता मग तुम्ही म्हणसाल 1600 कधी होतील? 16 साठी आपल्याला त्याला MDC असं लिहावं लागेल. कारण हे M म्हणजे 1000 होतील, D म्हणजे 500 होतील आणि C म्हणजे 100 होतील. मग ते आलं असतं. इथं MCDच्या जागी जर MDC असतं तर मग ते आलं असतं. सध्या ते नाही म्हणून चुकीचं आहे. आता MCMV बघून घेऊ आपण. MCMV. तर M म्हणजे किती? 1000. CM म्हणजे किती? 900. आणि V म्हणजे किती? 5. तर हे झालं 1905. तर इथं 1905 नाही, इथं 2105 आहे. त्याच्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. आता जर मला 2105 लिहायचे असते, 2105,
ते 2000 येण्यासाठी मला ते 2 यम द्यावे लागले असते आणि 2000 झाले, मग 100 सेंचुरी करण्यासाठी सी टाकावं लागलं असतं आणि 5 टाकण्यासाठी 5 टाकावं लागलं असतं असं. तर हे झालं असतं MMCV त्या टायमाला 2105. पण सध्या ते तसं नाही, म्हणून उत्तर चुकीचं आहे. तर आपलं उत्तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर बरोबर आहे. चला यानंतरचा प्रश्न बघा. डी भागीला सी गुणिले, हे सरळ सरळ न्यूमरिकल सारखं आहे. तर डी म्हणजे काय असते? डी म्हणजे असते 500, एल म्हणजे किती असते 50 आणि सी म्हणजे किती असते 100. तर हे 50, हे एल म्हणजे किती असते 50, डी म्हणजे 500. तर हे किती होतील? हे शून्य कटला, हे शून्य कटला, 5 10 50, 10 गुणिले 100 1000 होऊन जातील. म्हणजे आपलं उत्तर येईल यम असं. एम म्हणजे किती असतात? 1000 असतात. एल म्हणजे किती असतात? एल म्हणजे असतात 50 गुणिला व्ही म्हणजे किती 5. तर हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं, तर 100 म्हणजे आपलं उत्तर आलं सी. आपलं उत्तर सी येईल. काटाकाटी सिंपल, काही याच्यामध्ये डोकं लावायचं काम नाही. हे एल म्हणजे किती आहेत? एल म्हणजे आहेत 50, सी म्हणजे किती आहेत 100 आणि इकडे एम म्हणजे किती आहेत 1000 आहेत. तर हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, तर 50 गुणिले 10 हे 500 झाले. म्हणजे ऑप्शन नंबर ए, डी आपलं उत्तर येईल 500. याच्यानंतर बघा एम मायनस डी. तर एम म्हणजे किती असतात? 1000 असतात. डी म्हणजे किती असतात? डी म्हणजे 500 असतात. भागीला एक्स म्हणजे किती असतात? 10 वजा डी प्लस सी. डी म्हणजे किती? 500. सी म्हणजे असतात 100 सेंचुरी असते ती. आणि एक्स एक्स पी हे 10 20 आणि 5 25. 1000 मधून 500 गेले, 500 भागीला 10 वजा हे 500 100 600 भागीला 25. तर हे 50 वजा 25 दोन्ही 50 राहिले किती 10 आणि 25 चौक 100. 10 राहिले, 25 चौक 100 झाले. तर 50 मधून 24 गेले तर 26 उत्तर येईल. तर 26 आपण कसं येतो? हे 10 20 5 6 एक्स एक्स व्ही आय. तर एक्स एक्स व्ही आय ऑप्शन नंबर सी असं. ठीक आहे. सॉल्व करायचं, पूर्ण लिहायचं. एम डी, एम म्हणजे किती 1000, डी म्हणजे किती 500, म्हणजे एम डी म्हणजे झाली 1500. हे एक्स एक्स व्ही आय, 10 20 20 आणि 5 25, हे झाली 25 अधिक डी प्लस सी. डी म्हणजे किती 500, सी प्लस म्हणजे किती 100 आणि एक्स बी म्हणजे किती हे 10 आणि हे 5 15. तर हे 25 सकाळ 150 आणि 0 प्लस 500 100 किती हे 600 भागीला 15. 600 भागीला 15. ते 60 प्लस 15 चौक 60 आणि 0. तर 60 आणि 40 किती होतात? 60 आणि 40 होतात 100. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर बी हे उत्तर करेक्ट येईल 100. आता सीएम म्हणजे किती 900, एल म्हणजे किती 50 भागीला एक्स एक्स म्हणजे किती 20 आणि डी म्हणजे किती 500. तर हे 900 भागीला 50, भागाकडे जाईल गुणाकाराचे चिन्ह, खालचे 500 वर जातील, वरचे 20 खाली येतील. तर बघा हे 50 एक 50, 50 10 500. ठीक आहे. आणि हे 10 हे शून्य कटला, हा शून्य कटला आणि 900 अर्धे किती 450. तर 450 आपण कशी लिहितो? 450 लिहिण्यासाठी 400 लिहावं लागेल आणि 400 लिहिण्यासाठी डीच्या सी लिहावं लागेल. ते झाले 400 आणि 50च्या जागी आपण काय लिहितो एल, म्हणून हे सी डी एल. याचं ऑप्शन नंबर डी हे याचं करेक्ट उत्तर असेल. आता बघा डी सी एल. डी म्हणजे किती? डी म्हणजे आहे 500, डी म्हणजे 500 आणि सी एल म्हणजे किती? डी सी म्हणजे किती 600 आणि एल म्हणजे किती 50. तर हे झाले 650. डी सी म्हणजे 650 झाले. एल एक्स व्ही. तर बघा एल म्हणजे किती? एल म्हणजे 50 आणि एक्स व्ही म्हणजे किती? एक्स व्ही म्हणजे 15. तर 50 आणि 15 किती 60 65, ते झाले 65 असे गुणिला सी म्हणजे किती 100. तर हे 10 हे 65 एक 65, 65 10 650. मग 10 गुणिले 100 किती होणार? कॉमन सेन्स आहे 1000 होणार. तर याचं उत्तर येईल यम, ऑप्शन नंबर बी. तर बघा एम म्हणजे किती 1000, डी म्हणजे किती? डी म्हणजे 500, एल म्हणजे किती 50. 500 एक 500, 500 दोन्ही 1000 आणि हे 50 दोन्ही 100. म्हणजे ऑप्शन नंबर सी सेंचुरी. सीएम म्हणजे किती 900,
एक मिनिट हा. CDN हे 100, हे 400 450 आणि L म्हणजे 50.